आपल्या पुढच्या सेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत। मुंबई तक बैठक प्रस्तुत पुनीत बालन ग्रुप, पॉवर्ड बाय MMRDA, महाराष्ट्र टुरिझम आणि सिडको, असोसिएट स्पॉन्सर सेंट अँजेलस अजिंक्यतारा फॅसिलिटीज आणि बेकविन। 2 दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले। बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न अंशतः पूर्ण झालं, पण मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू पुढे महापालिका निवडणुकांसाठी सुद्धा एकत्र येणार का? आणि ज्याच्यावरनं टीका होते ते म्हणजे की हा महापालिकेचा आणि मतांचा नसून तो खरोखर मुंबई, महाराष्ट्र आणि मराठीसाठीचा आहे का, हे ते कसं पटवून देणार आहेत? यांसह येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना। ही मुलाखत घेतील मुंबई तकचे संपादक साहिल जोशी। मुलाखत सुरू करण्यापूर्वी आपण आदित्य ठाकरेंचं स्वागत करूया, त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते अजिंक्यतारा फॅसिलिटीजचे संस्थापक नितीन देशमुख यांना। धन्यवाद देशमुखजी, मुलाखतीला सुरुवात करूया। मला असं वाटत होतं स्टेजवर येताना असं मी इकडनं आणि तुम्ही तिकडनं असं वगैरे आपण येऊया। नाही, आपण 20 वर्षांना तर नाही भेटत आहे ना, म्हणून पण तरी चांगलं वाटलं असतं जरा आपण ते 2 स्पॉटलाईट आणि मागे महाराष्ट्राचा नकाशा आणि असं वगैरे करू शकू नक्की। कसं वाटलं पण असं एकदम, आणि कारण हे फक्त राज आणि उद्धव अशी भेट नव्हती, आदित्य आणि अमित अशी सुद्धा भेट होती आणि सगळा परिवार 20 वर्षानंतर असा एकत्र आला होता वगैरे। व्हॉट वॉज द फिलिंग? कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तर हे तर लहानपणापासून एकत्र वाढलेले आहेत, पण तुम्ही दोघं जण तसं 20 वर्षात फार कमी वेळा भेटला असाल। तुमचं ग्रोईंग अप एकत्र नाहीये, तुमचं वाढणं एकत्र नव्हतं झालं। कसं फिलिंग होतं हे? तुम्हाला खरं सांगू साहिलजी, कसं आहे की 20 वर्षांत भेट झाली, अर्थात मध्ये तरी कुठे आम्ही लग्नात, एखाद्या कोणाच्या साखरपुड्यात, कुठे कार्यक्रमात वगैरे एकत्र भेटलो की हाय हॅलो व्हायचं, कसं आहे काय तेवढं चालायचं। पण मंचावर दोघेही एकत्र येताना, 2 भाऊ एकत्र येताना किंवा 2 ताकदी एकत्र येताना एक वेगळा अनुभव होता। आणि मला वाटतं तो अनुभव एवढ्यासाठीच महत्वाचा होता की नुसतं परिवार म्हणून नाही, नुसतं फॅमिली म्हणून नाही, तर साधारणपणे आजूबाजूला जी सगळी लोक होती, कुठून कुठून आलेले, म्हणजे नंतर तर मी जवळपास पुढचं 2 आठवडे प्रत्येक दिवसाला 80 ते 90 स्टोरीजमध्ये टॅग झालोय। आणि त्या स्टोरीज त्या डोममधून इथून होते। आणि सकाळी मी जेव्हा फोन सुरू केलेला 6:30-7 पासूनच मला मेसेज यायला लागले होते की एंट्री द्या। इथे साईनाथ दुर्गे पण आलेत, त्यांना पण तसंच लोकांनी फोन करून त्यांचा फोन क्रॅश केलेला। पण ते जे वातावरण होतं की त्याच्यात एक लोकांची उम्मीद होती, लोकांची एक ताकद दिसत होती, आणि साधारणपणे जी सगळे एकत्र येण्याची ताकद होती की सरकारला मागे जायला लागलं, जो एक उत्साह होता, जो जोश होता आणि आनंद होता। मी अनेक लोकांना त्यांच्याकडे पाहत असताना आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यात पाहिले। मला वाटतं ते जे एक वातावरण होतं ते खूप वेगळं होतं। म्हणून नुसतं फॅमिली म्हणून नाही, पण महाराष्ट्रावर कोणी जर अन्याय करायला आला तर महाराष्ट्र सगळे भेदभाव, पक्षातले असतील किंवा मनातले असतील किंवा सगळी काही जुने समज गैरसमज दूर करून एकत्र येऊ शकतो। मला वाटतं त्याचं हे प्रतीक होतं। पण तरी सुद्धा हे झालं आणि थांबलं असं कुठेतरी वाटतंय की झालं असं तुम्हाला वाटतंय? नाही असं आता तुम्हाला जास्ती माहिती असावी, मला वाटत, माझ्यापेक्षा माहिती तुम्हाला जास्त आहे। मी साहिलजीना फोन होतंय का मला असं वाटतंय, तर मला सांगा तुम्ही की कसं। तुम्हाला एक सांगतो स्पष्टपणे एवढंच आहे की आता दोन्ही पक्षप्रमुखांनी सांगितलं की इतर कुठच्याही नेत्यांनी कार्यकर्त्यांनी याच्यावर बोलू नये। पण ते ठाकरे आडनावाच्या व्यक्तीनं लागू होत नाही, गरजेचं आहे। ते ठाकरे आडनावाच्या व्यक्तीनं लागू होत नाही। नाही, लागू होतात ना, नक्कीच। खरं मला नाही वाटत असं की, अरे मला तुम्ही सांगा, जेव्हा माझे आजोबा शिवसेना प्रमुख म्हणून कार्यरत होते, तेव्हा पक्षप्रमुख किंवा कार्यकारी अध्यक्ष म्हणून जेव्हा उद्धवसाहेब होते, तंतोतंत पालन करायचेच त्यांच्या शब्दाचं, असं तुम्ही म्हणताय म्हणजे। पण कधी न्यूज लीक झाली नव्हती। पण तरी सुद्धा एक चर्चा अशी आहे की त्या मुद्द्यासाठी एकत्र आले आणि त्याच्यानंतर, म्हणजे आज राज ठाकरेंचं ट्विट मी बघत होतो की त्यांचा 2 दिवसाचा ते अधिवेशन झालं आणि त्याच्यानंतर त्यांचं ट्विट आलं होतं की तुम्ही खूप जास्त त्याच्याबद्दल अंदाज बांधू नका म्हणून। पण एकूण तो इव्हेंट जर आपण बघितला तर असं वाटत होतं की हे नुसतं 20 वर्षानंतरचं भावाभावांचं रियुनियन नव्हतं, तर ते फेविकॉलची एक ऍड आहे ना की ते मध्ये दीवार असते, तोड दो ये दीवार तुटती क्यों नहीं, दीवार तुटती क्यों नहीं, तो वाला ती वाली जी ऍड। ते सिमेंट कोणाकडे, मला वाटतं अदानीने घेतलं। मला सिमेंटच्या कंपनीचं नाव आठवत नाहीये, पण तरी सुद्धा त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये असं आहे की ती भिंत तुटत नाही, पण ही भिंत तुटली आहे का, म्हणजे का त्याला आता भेगा पडल्या आहेत का, फक्त थोडीशी भोकं आली आहेत,
एकमेकांकडे नाही, बघणं एक- सुरू आहे एक- का तुटली आहे तुम्हाला भिंत? सांगतो, एक जाणवलं म्हणजे की- बर्लिन भिंत कशी तुटली तशी तुटली आहे का भिंत? नाही, तुटली एक निश्चितपणे जाणवलं की दोन्ही एकत्र येऊन काय ताकद आपण उभी करू शकतो हे दिसलं. मेसेजिंग. दुसरं नाही नुसतं मेसेजिंग नाही, मग मेसेजिंगचा नव्हता हा मराठीचा होता आणि महाराष्ट्राचा होता, मुंबईचा होता. पण त्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो ना की महाराष्ट्रात जे वातावरण होतं त्यावेळी निर्माण झालं आणि आजही आहे आणि लोकांच्या मनामध्ये जे आहे मला वाटतं ते स्पष्टपणे सगळ्यांना आता दिसत तरी आहे. दोघेही अर्थात जसं सांगितलं 20 वर्ष जरी कम्युनिकेशन कमी असलं तरी त्याच्या आधीची 20 वर्ष असतील ते एकत्रच वाढलेले आहेत. तर कुठे ना कुठेतरी दोघांच्या मनात काहीतरी विचार असेल, त्याच्यात जास्ती आत्ता न जाता मला वाटतं एक थोडी स्पेस दोघांना दिली पाहिजे की पुढचं जी काही बांधणी असेल किंवा राजकारण असेल, कारण फायनली आपण हे सगळं राजकारण का म्हणतोय ना, कारण आज राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या आपण पाहतोय भाजप असेल किंवा त्यांच्या सोबतचे जे लोक असतील महाराष्ट्र संपायला निघालेले आहेत आणि कुठे ना कुठेतरी ही दिवार जरी तुटली तरी हे जे महाराष्ट्र विरोधी लोक आहेत त्यांच्यासमोर दिवार कशी उभी करायची ह्याच्यासाठी मला वाटतं दोघांना ती वेळ ती स्पेस देणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे कोणी गरजेचं आहे ते? दुसरं- कार्यकर्त्यांनी. आम्हाला नाही 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 सगळ्यांनीच. आणि दुसरं म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आता आपण पाहतोय की अनेक ठिकाणी एकत्र आंदोलनं होत आहेत. मला वाटतं हे एक चांगली गोष्ट आहे. आणि जसं आत्ता पण मला वाटतं आपल्या आधीच्या मंचावर सांगितलं की मनसे, शिवसेना असेल, अगदी त्यांनी भाजपला देखील बोलवलं होतं. आता त्या आंदोलनात कोण आलं आणि कोण नाही आलं, मराठीसाठी किंवा महाराष्ट्रासाठी कोण उभं राहिलं कोण नाही उभं राहिलं, चित्र क्लिअर आहे त्याच्यात. पण तरी सुद्धा ठीक पण आहे. एक आहे एक्साइटमेंट ही नक्कीच लोकांमध्ये आहे. एक त्याच्यातून आत्मविश्वास देखील लोकांमध्ये निर्माण झाले की अरे आमच्यासाठी बोलणारे कोणीतरी आहेत, जे मी काही साधारणपणे सोशल मीडियामध्ये पाहत होतो, जे काही मी लोकांमध्ये ऐकत होतो, कारण आम्ही खालतीच होतो, मी असेन अमित असेन आम्ही दोघे खालती बसलो होतो. तर मला वाटतं ते स्पष्ट आहे. नाही, पण तरी सुद्धा ना आपण बऱ्याचदा आत्ताच्या परिस्थितीबद्दल विचार करताना आपण मागे पण जातो आणि त्याशिवाय पुढची चर्चा होऊ शकत नाही. आता इकडे अमिताभ तिवारी बसले होते मगाशी, त्यांनी एक सर्व्हे आम्हाला दिला होता, आम्ही मुंबई तक वरती तो सर्व्हे दाखवला होता आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की जर 2017 मध्येच तुम्ही दोघं एकत्र आला असतात तर तुम्हा दोघांच्या सीट्स मिळून 115 ते 120 सीट्स आल्या असत्या. भारतीय जनता पार्टीच्या सीट्स कदाचित 65-70 पर्यंत अडकल्या असत्या. कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का की खूप वेळ लागला या सगळ्या गोष्टींना? त्याच्यासाठी एक GR निघायला काय की लागला, आता- निवडणूक हरायला लागली, दोघांच्या सीट्स कमी व्हायला लागल्या, मग कुठेतरी ते रिअलायझेशन झालं की अरे आपल्याला एकत्र यायला पाहिजे. वेळ गेला नाही, त्याच्यामध्ये. मला वाटतं बघा ह्याच्यात दोन्ही बाजू आहेत. एक आहे की कदाचित स्टॅटिस्टिकली असेल किंवा जेव्हा आपण लॉजिकली बघतो, तुम्ही डेटामध्ये जाता, डेटा सायंटिस्ट जेव्हा 1+1 करतात ते 2 होतं, 1+1 11 पण होऊ शकतं, बरोबर. आणि ती ताकद जी आहे ती दिसते, कारण दोन्ही पक्षांमध्ये तेवढी ताकद आहे, कार्यकर्ते वगैरे सगळं. पॉलिटिकल लॉजिक पण आहे ना, नुसतं 1+1 नाही. पण दुसरी गोष्ट म्हणजे हे जे येणं एकत्र झालं हे नैसर्गिकरित्या झालं आणि महाराष्ट्रात तशी परिस्थिती उभी राहिली. समज गैरसमज असतील किंवा जर तर मध्ये आता जाऊन काहीच अर्थ नाहीये, म्हणजे मागच्या पण जर तर मध्ये जाऊन अर्थ नाहीये, कदाचित पुढच्या जर तर मध्ये जाऊन अर्थ आहे, पण तो अर्थ देखील काढत असताना जी स्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये ती स्थिती आज निर्माण झाली, ते सर्कमस्टान्सेस निर्माण झाले आणि दोघांना एकत्र यावं लागलं. ते महाराष्ट्राच्या मनात, म्हणजे उद्धव साहेब पण जेव्हा बोलले की महाराष्ट्राच्या मनात आहे ते आम्ही करू, ते पाळू. मला वाटतं कुठचाही नेता असेल जनतेच्या मनात असतं ते आपल्याला पाळायला लागतं. त्याला तर राजकीय पक्ष बोलतात. मग आता ह्याच्यानंतर किती वेळा तुम्ही फोन उचलला आणि अमितला फोन केला की अमित आपण माझा फोन भेटूया? स्पीकरवर असतो म्हणून मी उचलत नाही कधी. तेच मग काय फोन केला की अमित आपण भेटूया, आपण मी खरं सांगू मी का, आम्ही शिवतीर्थावर येतो, तू नाही मातोश्रीवर तुम्हाला ये. सांगतो खरं म्हणजे आता म्हणजे ते चड्डी बनियन गँगची अंदर की बात वेगळी. ही अंदर की बात जर तुम्हाला सांगायची असेल तर अर्थात सोशल मीडियावर तुम्ही पाहिलं कोलॅबोरेशन झाले, त्याच्यावर किती लाईक्स आले, सगळं काही झालं, पण लाईक्स सगळं काही नसतं. ऑफकोर्स पुढे जात असताना दोन्ही पक्ष जर एकत्र यायचे असतील वगैरे मला वाटतं ते पक्षप्रमुखांच्या हाती आहे. दोघंही आम्ही तिथे भेटलो, स्टेजच्या मागे भेटलो, खालती भेटलो, खूप वर्षांत भेटलो. एक चांगलं थोडंफार जे काही त्या सगळ्या गोंधळात सेल्फी बिल्फी काढण्याचं लोकांचं सगळं त्याच्यात जे काही बोलू शकलो ते 5-10 मिनिटं बोललो. आता 2 आठवडे कसे निघून गेले, आमचं अधिवेशन देखील चालू आहे, तर आता कदाचित बघू. बट पण एक पुढाकार घेणार त्याच्यामध्ये. नाही, पण गरज नाहीये की राजकीय दृष्ट्याच पुढाकार घेणं तेच गरजेचं. म्हणतोय ना. फॅमिली म्हणून बोलायला काहीच हरकत नाही आणि मला वाटतं ते होऊ शकतं. म्हणजे जर पवार कुटुंबीय एका भाऊबीजेला भेटत नाहीत एकमेकांना, पण पुढच्या भाऊबीजेला सुप्रिया सुळे ओवाळताना दिसल्या ना अजित पवारांना, निवडणूक झाली त्याच्यामध्ये, तसं कुठे बघायला मिळेल का? म्हणजे तसं तरी बघायला मिळेल का? आता मीडियाला आत यायचं असेल तर ते मला माहित नाही, ते परत तुम्ही ते आम्हाला तुम्ही आवडेल भावाला आहे विचारा. ना. आम्ही तर तयारच असतो अशा गोष्टी. नाही, पण महत्वाची गोष्ट हीच आहे की एक हे दाखवून दिलं ह्या क्षणाने की महाराष्ट्र जेव्हा एकवटतो, राजकीय रंग, राजकीय झेंडे बाजूला ठेवून, पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून, तर जे काय होतं
ते आपल्याला दिसलं. ठीक आहे, आपण आता त्या मुद्द्यावरती येऊया ज्या मुद्द्यावरनं तुम्ही एकत्र आलात. म्हणजे बाकी आता निवडणुकीच्या वेळेस जे होईल ते होईल. आणि आता आताच आपल्या सेशन पूर्वी गिरीश प्रभुणे, नंतर दीपक पवार आणि चिन्मयी सुमित या ठिकाणी होते आणि त्यांचं पण एक सेशन झालं मराठीच्या मुद्द्यावरनं. एक मुद्दा सतत असा विचार केला जातो, म्हणजे माझं शिक्षण मराठी मीडियममध्ये झालंय पूर्णपणे, पहिलीपासून ते 10वी पर्यंत. असं म्हटलं जातं की बॉम्बे आणि स्कॉटिशमध्ये माझं इंग्लिशमध्ये झालं. हे त्या मुद्द्यावर येण्याच्या आधी मला तुम्ही सांगा, आमच्या दोघांच्या मराठीमध्ये काय फरक आहे का? आहे तर सांगा. मराठीबद्दल जाज्वल्य अभिमान आहेच. नाही, मी सांगतो प्रश्न का विचारतो मी तो. त्याचं कारण असं आहे की राजकीय विरोधक या बाबतीमध्ये हा प्रश्न उपस्थित करतायत की तुमचा तिसरी भाषा शिकायला जर विरोध असेल तर मग तुम्ही मराठी शाळा टिकवण्याचा नाही, प्रयत्न का तुम्हाला नाही हे- केला? का नाही तुम्ही मराठी नाही, medium तुम्हाला मध्ये? 2-3 गोष्टी त्या सांगतो. त्या गोष्टीवर हा प्रश्न त्याच्यात 2-3 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे तिसरी भाषा हे पहिलीपासून शिकायला विरोध आहे. 5वी पासून मला वाटतं सगळ्या मग हा शाळेमध्ये अस्मितेचा विरोध आहे की हा शैक्षणिक दृष्ट्या कधी विरोध नाही, आहे तुम्हाला सांगतो. का हा पालकांच्या नाही, दृष्टीने नाही, विरोध ह्याच्यात आहे? तुम्हाला 3 वेगवेगळे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. 3-4 वेगळे मुद्दे आहेत. कधी ना कधीतरी तुम्हाला लहान मुलांचा विचार तर करायला पाहिजे ना. तुम्ही जे एनईपी येतं, न्यू एज्युकेशन पॉलिसी, खरं तर ते 2020 पासून तसंच चाललंय. कुठेही प्रश्न उद्भवलेला नव्हता हा की हे पहिलीपासून तिसरी भाषा आली पाहिजे. बरं, तिसरी भाषा आणली, ती हिंदीची सक्ती आणली, ठीक आहे. बघा, पहिल्यापासून आम्ही हे सांगितलेलं, प्रत्येक पत्रकार परिषदेत सांगितलं आम्ही की हिंदीला विरोध नाहीये, हिंदी भाषिकांना विरोध नाहीये. तुम्ही जेव्हा हिंदीत प्रश्न विचारता, मी हिंदीत उत्तर देतो, उद्धव साहेब देखील देतात. इव्हन राजसाहेबांनी पण हे सांगून झालेलं आहे की 5वी पासून जे शाळेत शिकवतात त्याला बिलकुल विरोध नाहीये. पण लहान मुलांना तुम्ही पहिलीपासून जर तिसरी भाषाची सक्ती केली, हिंदीची सक्ती केली, तर तुम्ही भाषेतच अडकून राहणार का? पहिलीच्या मुलांना तुम्ही 3-3 भाषा शिकवताय. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात पुढे जात असताना त्यांनी काय सांगितलं की जर तुम्हाला भाषा बदलायची असेल तर वर्गातल्या 20 मुलांनी एकत्र यायचं. मग त्यांनी काय डेप्युटी डिरेक्टर की कोणाकडे तरी जायचं, म्हणजे जसं हे इलेक्शन कमिशनकडे गेलेले, आम्हाला पक्ष बदलायचा आहे, हा पक्ष फोडायचा त्याच्यात, आणि मग दुसरी भाषा निवडायची. त्याच्यात 19 मुलं असतील तर ऑनलाईन शिकवलं जाईल. ज्या महाराष्ट्राच्या शाळेंमध्ये, झेडपी शाळेंमध्ये अजूनही 3-4 वर्ग एका वर्गात बसतात आणि एक शिक्षिका त्यांना शिकवत आहे, किंवा जिथे अजून वीज नाही पोचत आहे, किंवा जिथे आपण पाहतोय वर्गाची काही परिस्थिती कशी आहे, तिथे ऑनलाईन तुम्ही शिकवणार आहात का? तर हा पहिला प्रश्न झाला. दुसरी गोष्ट ही आहे की आज महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून असेल किंवा ज्युनियर केजी पासून असेल, मराठी किंवा इंग्लिश आणि ह्या दोन्ही भाषा शिकवल्या जातात. तिसरी भाषा जी येते ही 5वी पासून येते. मग ती हिंदी असेल, फ्रेंच असेल, स्पॅनिश असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, कुठची असेल. तिसरी गोष्ट म्हणजे जी आत्ता आपण साधारणपणे कार्यपद्धत पाहतोय महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये, खास करून मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचं बोलून. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये वर्षानुवर्ष 8 भाषा शिकवल्या जातात. माध्यम 8 भाषांचं आहे. 3.25 लाख विद्यार्थी 1235 शाळांमध्ये 8 भाषांमध्ये शिकतात. त्याच्यात मराठी आहे, इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, तमिळ, तेलुगू, कन्नडा, उर्दू, सगळ्या भाषात. कोणी काही आक्षेप घेतला नव्हता. तिथे पालक ठरवतात की मला मराठी शाळेत टाकायचंय की सेमी इंग्लिशमध्ये टाकायचंय की इंग्लिशमध्ये टाकायचंय. हा विषय जो आहे सक्तीचा नसून तुम्हाला कुठे जायचंय हा पालकांवर विषय सोडला पाहिजे. मग आपण ही गोष्ट क्लिअर करून घेऊया. ह्याचा अर्थ असा की तुमचा आणि मनसेचा विरोध या गोष्टीला त्या मुद्द्यावर नाही की मुलांवरती सक्तीचा आहे. ओके, अर्थात नाही, मुलांवरती भार वाढेल, नंबर 1. नंबर 2, पालकांच्या मंजुरीनुसार तिसरी भाषा शिकवण्यात यावी, नंबर 2. आणि नंबर 3, अनेक शाळांमध्ये तिसरी भाषा शिकवण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर हवंय त्याची ते नसल्यामुळे तुम्ही तिसरी भाषा शिकवू नये, या बरोबर. गोष्टीमुळे विरोध आहे. तिसरी भाषा कधीपासून शिकावी, ठीक आहे, हे गरजेचं आहे. ठीक आहे, पण मग म्हणजे शिक्षणाला काहीतरी लॉजिक तर तुम्ही लावायला पाहिजे. ओके, पण मग ही सगळी गोष्ट मराठी अस्मितेकडे का घेऊन आहेच, कारण तुम्ही जिथे मराठी आहे ती भाषा तुम्ही रिप्लेस करून पहिलीपासून जर दुसरी भाषा लावणार, जर तिसरी भाषा लावणार असाल, किती लोक मराठी शिकणार? मराठी replace आणि कुठे तुम्हाला करतात? सांगतो, एक मिनिट, आम्ही जी सक्ती त्यांचं केली- तेच म्हणणं आहे ना, नाही, मराठी नाही, replace करत नाहीये. बिलकुल नाही. मग तुम्ही हिंदीच का देताय? दुसरी भाषा का नाही देताय? आणि हेच माझं म्हणणं आहे ना. आता तुम्ही बघा, जे आम्ही सक्ती केली होती, जेव्हा मी साधारणपणे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये आम्ही आयबी आणलं, आयजीसीएसई आणलं, आयसीएसई आणलं, सीबीएसई आणलं, एसईसी सोबत, जी गलटी लागायची मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंना ती आता पूर्णपणे वळलेलं आहे. 360 डिग्री टर्न झालेला आहे. आणि आता तुम्ही पाहाल जिथे 4000 सीट्स आहेत तिथे 10,000 ऍप्लिकेशन येतात मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंसाठी. पण हे करत असताना या सगळ्या बोर्ड्समध्ये आम्ही मराठी सक्ती केली होती. ठीक आहे, मग ही सक्ती भाजपच्या सरकारने मागे घेतली. मग आदित्य ठाकरे सुद्धा ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी त्या स्टेजवरनं आदेश दिला की जर कोणी नाटक केलं तर त्याला, तर पुढचे शब्द मी वापरू शकतो नाही, वापरा. तुम्ही वापरत असाल तर तुम्ही सांगा. तुम्ही पण असे आदेश देणार की- बघा, मी तुम्हाला पहिल्यापासून नाही, सांगतो, मला
शेवटी नाही. ठाकरे ब्रँड तो पण आहे ना की तुम्ही सुद्धा तसा आदेश देऊ शकता नाही, नाही, ऐका. की जसं काकांनी हे सांगितलं की यापुढे जर कोणी नाटक केलं तर त्याला आपण मला तुम्ही सांगा. मग मला ते शब्द नाही वापरता येत. नाही आता शब्द वापरण्याची गरजच नाही, कारण ताकद दिसलेली कोणी काही वाईट करणारच नाही मला खात्री आहे. एवढी ताकद दिसल्यानंतर कोणी काही बिघडवणार नाही. पण दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत सगळं जे नीट चाललेलं आणि बाकीच्या भाषांमध्ये सगळे काही शिकवण चाललेली प्लस मराठी होतं, जे काही माध्यमं होती, कधी शिवसेना किंवा मनसेचं आपण आंदोलन पाहिले का कुठच्या शाळेमध्ये? नव्हतं. कारण मी शाळेच्या आंदोलनाबद्दल नाही म्हणत आहे. मुद्दा हा होता. दुसरी गोष्ट मीरा रोड भाईंदर मधला इन्सिडेंट, दुसरी गोष्ट तुम्हाला- विरारमध्ये रिक्षा चालकाला झालेली एक मिनिट तुम्हाला सांगतो. त्याच्याबद्दल नाही आता परत त्याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात जे काही तुम्ही 2-3 इन्सिडेंट आता सांगताय, मुंबईमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असतील, लाखो परप्रांतीय लोक किंवा इतर प्रांतातले लोक एक तर जन्मजात इथे राहत आलेले आहेत किंवा कधीतरी आता शिफ्ट होतात. कधीतरी असंही होतं की साहिलजी आता मध्य प्रदेशमधून आले किंवा तामिळनाडूमधून आले, आता बँकेची नोकरी घेऊन आलेत, 3 महिन्यापूर्वी इथे आलेत. गरज नाहीये की तुम्हाला स्पष्ट मराठी यायला पाहिजे, पण तुम्ही माझ्या मातृभाषेचा अपमान करू नका. अपमान जर केला तर कोणातरी राग येणार. काहीतरी निशिकांत दुबे भारतीय जनता पार्टीचे खासदार ते म्हणाले की ते असं म्हणाले की शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते, शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते हे गरीब लोकांनाच मारहाण करू शकतात, अंबानी आणि या लोकांना नाही नाही. मारत. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. जी काही वसई विरारमध्ये झालं, परवा विरारमध्ये ज्याला कानाखाली मारली, त्याचा तुम्ही व्हिडिओ बघितलाय? काय भाषा त्यांनी वापरली आहे? अतिशय घाणेरडी भाषा वापरलेली आहे. तुम्ही तिथे उभं असलं तर तुम्ही पण लावली असती. दुसरी गोष्ट म्हणजे गंमत अशी आहे की ज्यांनी त्याच्या कानाखाली मारली, हे बरं आहे, ते एका शब्दाने ती गोष्ट बोलायला तयार नाही. नाही ते सगळं राज मी ठाकरे कधी शिव्या देत नाही. तुम्ही माझा पूर्ण रेकॉर्ड काढा, पाहिजे तर व्हिडिओ चालवून दाखवू शकू आपण, पण मी शिव्या देत नाही. पण ज्यांनी त्याच्या कानाखाली मारली तो पण उत्तर भारतीय होता. तो पण उत्तर भारतीयच होता. तो मराठी प्रेमी उत्तर भारतीय होता ज्यांनी त्याच्या कानाखाली मारली. आणि म्हणून मी हे नेहमी सांगतो की तुम्ही हात कोणावर वापरून हात स्वतःचे घाण करू नका. लाखो लोक राहतात, ह्याच्यातून 1-2 कॅरेक्टर येतात. हे पण भाजप प्रणित आहेत का हे पण बघायला पाहिजे, कारण आता निवडणुका येतात. आणि हे आपण सगळ्या राजकीय पक्षांनी ओळखलं पाहिजे की कदाचित हिंदी विरुद्ध मराठी, मग मराठीमध्ये जातींमध्ये हे सगळी भांडणं लावण्याचा प्रयत्न करतील. आणि आता बिहारच्या निवडणुका येतात. जे तुम्ही नाव घेतलं ना, ते जे पहलगामच्या आधी 2 दिवस काश्मीरमध्ये जाऊन पार्टी करून आले, सगळी फौज घेऊन गेले त्यांच्यासोबत, ते आता बिहारच्या निवडणुकीची त्यांना जबाबदारी दिलेली आहे. हे राजकारण आपण ओळखणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला परत परत सांगतो की हा मुद्दा निशिकांत मराठीचा दुबे गोड्याचे महत्त्वाचा आहे. खासदार आहेत, झारखंड पण त्याला बिहारची जबाबदारी दिली आहे. आणि हेच मी तुम्हाला सांगतोय की कोणी अपमान केला, स्पोरॅडिक कोणीतरी चिडू शकतं तिथे, ते त्यांच्या हातात आहे. पण स्वतःचे हात घाण करून घेऊ नका. आणि ही जी काही रचना ते मांडत आहेत राजकारणाची, ती ओळखून घ्या. पण तरी सुद्धा हा मुद्दा सतत समोर येत राहतो की जेव्हा जेव्हा ही सगळी चर्चा सुरू होते त्याच्यामध्ये की या मुद्द्याचं राजकारण कुठपर्यंत घेऊन जाता येईल. कारण शेवटी आपण बघतोय म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेपासून मी हे सतत ऐकतो, म्हणजे त्यावेळेस मी नव्हतो, पण तरी जेव्हापासून मी पत्रकारिता करतो तेव्हापासून मराठी पाट्या, सेम मुद्दे पिरियॉडिकली रिपीट होतात. म्हणजे एक 10 वर्षाचा काळ जातो, मग तेच मुद्दे तुम्हाला repeat सांगतो होतात. याचं कारण हे का होतं? तुम्हाला सांगतो याचं कारण काय. कारण मुंबई असेल किंवा मराठी असेल, ही साधारणपणे संयुक्त महाराष्ट्राच्या आधीच्या काळापासून नेहमी जे काही मी वाचत आलोय, आजोबांकडून ऐकत आलोय, दोन्ही बाजूच्या आजी आजोबांकडून ऐकत आलोय किंवा साधारणपणे त्या पिढीकडून ऐकत आलोय, ही नेहमी धोक्यातच होती. म्हणजे मुंबईला ह्यांना युनियन टेरिटरी करायचीच होती, दुभाषी राज्य करायचंच होतं. मुंबई आपल्याला मिळवायला लागली. बरं, मुंबई मिळवल्यानंतर देखील अनेक वर्ष ठीक आहे, काँग्रेसचं सरकार असताना जसं आपल्याला फायनान्शियल केंद्र वगैरे दिलं ते सगळं ठीक आहे. पण 2014 पासून एक आणि आम्ही त्यावेळी सरकारमध्ये असून पण सामन्यात लिहायचो, ज्याच्यावर त्यांची नाराजी खूप आहे. इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर का गुजरातला नेण्याची गरज होती? एअर इंडियाचं हेडक्वार्टर्स का गुजरातला नेण्याची गरज होती? तुमचं वेदांता फॉक्सकॉन असेल, बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, वर्ल्ड कपची फायनल जी इथे साधारण मुंबईत वानखेडेला असायला पाहिजे होती किंवा इडन गार्डनला व्हायला पाहिजे होती किंवा मोहालीमध्ये व्हायला पाहिजे होती, ती का गुजरातला तुम्ही नेली? आणि म्हणून नेहमी भीती ही जी आमची खरी आहे, जो धोका आम्हाला निर्माण होत राहतो तुम्हाला आम्हाला सर्वांना, की आपल्या राज्यामध्ये पळक करतायत का? आज तुम्ही बघा, जिथे मुंबईमध्ये भाजपचं सरकार आल्यापासून गेल्या 2-2.5 वर्षामध्ये, म्हणजे पहिलं मिंदेंचं सरकार आणि भाजपाचं सरकार, का मराठी माणसाला एका कुठच्या सोसायटीमध्ये सांगण्याची हिंमत होते की तू नॉनव्हेज खातो, मटन मांस मच्छी खातो, तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये येऊ नाही शकत? हिंमत होतेच कशी मुंबईमध्ये? बुलडोझर गेला त्यांच्या घरी. पण मग मराठी माणूस मुंबईतनं बाहेर गेला त्याच्यासाठी जबाबदार कोण? कुठे गेलाय? मुंबईच्या बाहेर गेलाय. मुंबईच्या बाहेर जरी गेला असेल मुंबईमध्ये आज मराठी माणसाला घर तरी कुठे मला परवडतं? तुम्ही सांगा, ज्या हॉटेलमध्ये तुम्ही आहात किंवा ओबेरॉयमध्ये जा किंवा सगळीकडे जा, तिथे मराठी माणूस टिकवलाय तो शिवसेनेने टिकवलाय. इथे युनियन जे आहेत किंवा अनेक सगळ्या हॉटेल्समध्ये येऊन तिथे मराठी माणूस स्पष्ट इंग्लिश बोलतो, स्पष्ट मराठी बोलतो आणि युनियनमध्ये आहे. तसंच जर तुम्ही पाहिलं, जो बीडीडी चालचा प्रस्ताव
फडणवीस साहेबांनी नारळ फोडला होता 4 वर्षामध्ये काही झालं नाही, 16 मध्ये नारळ फोडला होता, एक वीट हल्ली नव्हती. आमचं सरकार आल्यानंतर तिथे 10,000 परिवारांना वरळीमध्ये, 2,500 परिवारांना नामजोशी मार्ग वरळी आणि 2,500 परिवार वडाळ्यामध्ये घरं दिलीत मराठी माणसाला, ती आमच्या सरकारने दिली. तिथे तेलुगू भाषिक पण आहेत बाय द वे, पण मराठी पण तेवढंच स्पष्टपणे बोलतात. मूळ मुद्दा हाच राहतो की कोणी कुठे घर घ्यायचं, कोणी महाराष्ट्रात कुठे राहायचं. जसं साताऱ्यातला माणूस असेल, नागपूरचा माणूस असेल, अमरावतीचा माणूस असेल, येऊ शकतो ना मुंबईत. मुंबई त्याचीच आहे आणि देशातून पण येऊ शकतात. पण मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम करू नका. आणि हे जे भाजप करण्याचा प्रयत्न करते ना, हा मुंबईतला माणूस जाऊ शकतो वसई विरारमध्ये, पनवेलमध्ये, का नाही जायचं, त्याचा चॉईस आहे. हे चॉईस कोणी तुम्ही काढू नाही घेऊ शकत. पण आपलं जे अस्तित्व आहे मुंबईमध्ये, पण मी खरं सांगू, आणि तुम्हाला सांगू, नाही, मराठी मी- पाट्यांचं तुम्ही मला मी- सांगता मी ना, फक्त मध्ये मला तुम्ही सांगा एक intervention नाही, मला नाही, 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 थांबा. इंटरव्हेन्शनच्या आधी मराठी पाट्यांच्या सोबत मराठी आणि इंग्लिश दोन्ही लागतं. आज टेस्ला, जी खरं आमच्या वेळी येऊ शकली असती, गडकरी साहेबांनी ते टॅक्सचं मध्ये नसतं टाकलं तर, टेस्लाची पाठी मराठीत पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. कायदा आम्ही केला होता, रंगभूमी दालन इथे गिरगाव चौपाटीला आम्ही आणत होतो, रद्द भाजपाने केले. मराठी पाट्यांसारखं तुम्ही फ्रान्समध्ये जा, फ्रेंच पाट्या आहेत सगळीकडे, तिथे ते इंग्लिश पण नाहीये. चायनामध्ये जा, चायनीज पाट्या आहेत. आत्ता जयशंकरजी जाऊन आलेत, लाख दाखवून आले तिथे. तुम्ही आता विधान भवनात आलात आदित्य, आणि विधान भवनमध्ये आज फार इंटरेस्टिंग गोष्ट झाली आहे. आय थिंक उद्धवजी पण होते, अच्छा, होते का? आज उद्धवजी होते. आणि मी नाही बघितलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवजींशी अंबादास दानवेंचा मला वाटतं निरोप समारंभ होता, आणि त्याच्यामध्ये ते म्हणाले होतं की- वरती तिथे. बघितलं तुम्ही यात ऐकलं नसेल तर मी एकदा फक्त रिपीट करतो की ते काय म्हणाले. 2029 पर्यंत तरी ते काही आता येणार आहेत, तुम्ही विचारच ना त्यांना. त्याच्या आधी एक प्रतिक्रिया तुमच्याकडनं घेणं आवश्यक आहे, शिवसेनेकडनं, कारण ऑफर तुमच्याकडे येते. 2019 निर्णय पक्षप्रमुखांकडे आहे, सगळ्या युवत्यांबद्दल त्यांच्यावर सोपवलं. आधी आपण एकदा लोकांना सांगूया काय झालं ते. 2029 पर्यंत त्यांनी असं म्हटलंय की ते तर काही जात नाहीत कुठे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण तुम्हाला तिथे जायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, असं त्यांनी थेट त्याच्यामध्ये म्हटलेलं. तर आता ही ऑफर समजायची आपण गुगली समजायचा की काय का तुम्ही वेल लेफ्ट करणार क्रिकेटमध्ये, जसं आपण बाहेर कदाचित सोडतो. असं येऊ शकतं ना की कोणाचं तरी स्टंपिंग होऊ शकतं त्याच्यात. कोणाचं कोणाचं स्टंपिंग कोणाचं कळलंय सगळ्यांना. पण तरी सुद्धा म्हणजे जे सतत टेस्ट क्रिकेटच्या कपड्यांमध्ये असतात. पण तरी सुद्धा प्रश्न हा राहतो की 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कुठेतरी असं वाटलं की अरे आपलं थोडं चुकलं. कधी कधी पॉलिटिक्समध्ये, राजकारणामध्ये आपण सिंहावलोकन करतो की आपण काय केलंय, आपण आपला हा निर्णय चुकला की त्याचा, आणि त्याचं कोर्स करेक्शन सुद्धा केलं जातं. आणि हे अनेक पक्ष करतात, असं नाही की फक्त शिवसेना, काँग्रेस करतं, भाजप करतं, टीएमसी करतं, सगळेच पक्ष करत असतात. तसं कोर्स करेक्शन तुम्हाला कुठेतरी करावं असं वाटलं का की अरे आपण एकदम जे दुसरीकडे गेलो त्याचा इम्पॅक्ट त्या पद्धतीने झाला नाही जसा व्हायला पाहिजे होता, असं कोर्स करेक्शन करावं मला असं सांगा वाटलं? ना, कोर्स करेक्शन म्हणजे आता कोर्स करेक्शनला म्हणायचं काय? अनेक लोकांना सत्तेशिवाय जमत नाही. त्यांचं कोर्स करेक्शन काय असतं? सत्तेत बसा. पक्षही असे असतात, फोडून जातात, स्वतः जातात, राजीनामा देऊन, आधी तर जायची थोडी लाज असताना आता बिना राजीनामा दिल्याचं जातात. हे त्यांचं वैयक्तिक कोर्स करेक्शन असू शकतं. मला जे काही आठवतं माझ्या 35 वर्षाच्या आता आयुष्यामध्ये जास्तीत जास्त वर्ष आम्ही तर विरोधी पक्षातच घालवलेत, आणि कधी प्रिन्सिपल्स उद्धवसाहेब पुढे मागे करणार नाही, तडजोड करणार नाही. हा, एक काही स्वाभिमान असतो, काही प्रिन्सिपल्स असतात. जसं मुंबई ही नॉन निगोशिएबल आहे, महाराष्ट्र हे नॉन निगोशिएबल आहे. जी भाजपा आज मुंबई विकायला चाललेली आहे, जी भाजपा आज धारावी अदानीच्या घशात टाकायला चालली आहे, जी भाजपा पूर्णपणे मुंबईला नंबर कितीतरी खालती आणण्याचा प्रयत्न करते, नंबर 2 नंबर 3 नाही, अजूनच खूप खालती आणण्याचा प्रयत्न करते, त्यांच्याबरोबर जाणं कदाचित सत्तेत बसणं असू शकतं, कोर्स करेक्शन राजकीयदृष्ट्या असू शकतं, पुढची मंत्रिपदं मिळू शकतात. पण ऍट द कॉस्ट ऑफ व्हॉट? पण काय किंमत आहे त्याची? लोक थांबायला तयार आहेत का एवढे कार्यकर्ते? लोक थांबली नाही थांबली, आम्ही एकटे राहू, पण लढत तर राहू. गरज नाही की पूर्ण सैन्य तुमचं तिथे लढायला पाहिजे. जे कोणी राहतील हे तुमचे. येणं जाणं हे अनेकदा आम्ही पाहिलेलं आहे. सत्तेत बसणं न बसणं हे नेहमी आम्ही पाहिलं, आणि आम्ही ज्या दिवशी सत्तेत आलो त्या दिवशी आम्हाला माहिती होतं कधी ना कधीतरी ते जाणार आहे. म्हणून कधीही आम्हाला मोह झाला नाही की अरे हे पकडून ठेवायचे किंवा काय. हा ठीक आहे, आम्ही न्यायासाठी लढतोय, सुप्रीम कोर्टात केस आता 3 वर्ष झाली, अजून निकाल लागला नाही. आता निकालाची कदाचित थोडी आता थोडं कुठेतरी उमेद दिसायला लागली आता ऑगस्टमध्ये असं म्हणतायत. पण हे जरी असलं
तरी महाराष्ट्रासाठी असेल, संविधानासाठी असेल. आणि मी जेव्हा हे महाराष्ट्र किंवा संविधान शब्द वापरतो, आता निवडणुका होऊन गेल्यात, हे निवडणुकीपुरती नाहीये. संविधान कशासाठी? 2 पक्ष फोडलेत, 2 पक्षाची नावं चोरलीत, चिन्ह चोरलीत. कुठे ना कुठेतरी निकाल आला पाहिजे ना त्याच्यावर. जर आज हे आमच्या पक्षाबरोबर होत असेल, उद्या भाजपचं कोणीतरी घेऊन जाईल. होय, ज्याने रिटायर व्हायला सांगितलं ते घेऊन जातील दुसरीकडे. असं नाही वाटत आदित्य, कारण ही दुसरी निवडणूक लढवली. ना कळलं नाही. सगळ्याच गोष्टी आपणही घ्यायच्या असतात असं थोडी जरुरी आहे. नाही, तुम्हाला नाही सांगत मी कमळ घेऊन पळायला. हो, पण नाही, मला हा प्रश्न असा विचारायचा होता. 2019-2024 2 निवडणुका लढवल्या आणि 2019 मध्ये जेव्हा आदित्य ठाकरेंनी ठरवलं की आपल्याला आता ठाकरेंचे नॉर्म्स चेंज करायचे, म्हणजे आम्ही निवडणूक लढवत नाही, आम्ही रिमोट कंट्रोल चालवतो, आम्ही ते नॉर्म्स बदलायचे. आता मला स्वतःला मैदानात उतरायचं आहे आणि जे काय आहे ते फेस करायचंय. मी तिकडे उतरणार, विधानसभेत जाणार आणि या सगळ्या गोष्टी. आज 2024च्या निवडणुकीनंतर असं वाटतं का की तो निर्णय योग्य होता? 100%. आर यू हॅपी विधानसभेत ज्या पद्धतीने कामकाज 100%, चालतं, 100%. तुम्हाला ज्या सांगतो, पद्धतीने मी गोष्टी होतात, नाही, तुम्हाला सांगतो, पायऱ्यावर बसायला लागतं, तिकडे घोषणाबाजी चालेल, 100% बसू. त्याच्यात काय, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पायरीवर बसण्यासाठी देखील तुम्हाला जनतेतून निवडून यायला लागतं. मोठं भाग्य लागतं तिथे पोहोचायला. नाही, पण तर तिकडे जनतेसाठी बसायला लागलं तर काय कमी पण पण तिथे ते व्हिडिओज पण आपण बघतो ना की तुम्ही नीलम गोरे चाललेत, नितेश राणे चाललेत, हे झालेत आणि मग आदित्य ठाकरे बाजूला जे बसलेत त्यांना काय काय सांगतायत वगैरे. फिरते कोण, झोमते कोणाला? आम्ही तर व्हिडिओ बघतो, मला माहित नाही कोणाला जमतंय. अस्वस्थ कोण आहेत? आता मर्सिडीज खोके बोलल्यानंतर पण मुख्य गोष्ट हीच आहे बघा. तुम्हाला सांगतो, मी नेहमी, मला लहानपणापासून राजकारणाची आवड होती. माझ्या आजोबांसोबत असेल किंवा वडिलांसोबत असेल, मी अनेकदा दौरे पण केलेत. आता फोटोज मला खूप वेळा कार्यकर्ते दाखवतात, बघा तुम्ही इथे आला होतात, इथे आला होतात, बुलढाण्यात आला होतात, लोणारला आला होतात, कधी कोकणात होतात, आणि मी एवढंच असं कुठेतरी मागे फिरतोय. 2004ची निवडणूक असेल लोकसभा आणि विधानसभा, 9ची निवडणूक असेल लोकसभा आणि विधानसभा, वडिलांसोबत सगळीकडे जवळपास फिरलो मी, आणि आवड म्हणून फिरलो. असं कधीही हे नव्हतं की ट्रेनिंग म्हणून फिरतोय की ट्युशन म्हणून फिरतोय वगैरे, काही नाही. हा, थोडी मला मनात नेहमी भीती असायची की स्टेजवरनं बोलणार कसं, कारण लाजाळू असल्यामुळे शाळेत कधीही पुढे स्टेजवर आलो नाही आणि खूप घाबरायचो माईकशी. कविता आता करतात की नाही, आता आता सोडला? एक्स कवी, एक्स मंत्री, एक्स क्रिकेटर, एक्स फोटोग्राफर, असं सगळं एक्सवरच आता मी व्यक्त होतो, बस. ब्लॅक अँड व्हाईट एक्स अजून काही आहे? नाही, तेवढंच आहे. पण नेहमी मला हे वाटायचं की आपण सिस्टीमच्या बाहेर राहून काय इम्पॅक्ट करू शकतो आणि सिस्टीम मध्ये जाऊन काय इम्पॅक्ट करू शकतो. मला वाटतं सिस्टीम मध्ये जाऊन हा मोठा इम्पॅक्ट आपण करू शकतो. 2014ची जी निवडणूक होती, 1 वर्षाने मी लहान होतो, मी निवडणूक लढू शकलो नाही, तर त्यावेळी लढलो असतो. 19ला जेव्हा ठरवलं तेव्हा आत्ताचे जे आमचे फुटून गेले तेव्हा आलेले धावत पळत, अरे तुम्ही लढू नका. घरी आई वडिलांकडे आले, आदित्य कशाला लढतोय, कशासाठी लढतोय, समोरून बोलतात लोक, क्रिटिसिझम होतं. म्हणजे ठीक आहे ना, क्रिटिसिझम होतं, जर काही चुकलं असेल समोरून बोलतील. ती हिंमत असायला लागते तुम्हाला ऐकून घेण्यासाठी. 19ला निवडणुका लढलो, 14ला मी कसं फसवलं होतं भाजपाने हे बघितलं होतं, 19ला कसं फसवलं भाजपाने हे देखील बघितलं, आणि तो प्रवास सुरू झाला माझा. पण मला एक अभिमान आहेच या गोष्टीचा की अर्थात माझ्यासाठी सुनील शिंदेजींनी लगेच त्यांची सीट मला दिली, ते अर्थात विधान परिषदेवर आले. सचिन भाऊनी देखील माझ्यासोबत तिथे साथ दिली, आशिष चेंबूरकरजी वगैरे सगळे आमचे कार्यकर्ते आहेत. पण आता दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर साधारणपणे विधान भवनात जेव्हा तुम्ही बोलता, प्रश्न मांडता, त्याचा एक इम्पॅक्ट तर होतोच. तुम्ही अनेक चर्चांमध्ये सहभाग घेऊ शकता. जे विधिमंडळ आपण बोलतो, जिथून कायदा होतो, तिथे सगळं काही आपण चर्चा करू शकतो. त्याच्यात बोलणं मला वाटतं खूप मोठं भाग्य आहे. नाही, पण तरी सुद्धा विरोधी पक्ष म्हणून काम करताना मला ही चर्चा अनेकदा होत असते आणि त्याच्यामध्ये अनेकदा असं जाणवतं की भारतीय जनता पार्टी जेव्हा विरोधी पक्ष म्हणून काम करत असतात त्यावेळेस ते जेवढ्या इफेक्टिव्हली काम करतात, आणि हे मी अत्यंत आणि सिरियसली, मला आवडेल ते पुन्हा तसे काम करायला लागले तर. नाही ते ठीक आहे, पण त्याच्यासाठी लोकांनी आज शुभेच्छा देऊन टाकूया आपण त्यांना लवकर. लोकांनी ती गोष्ट केली पाहिजे. मी एक कारण सांगतो त्याच्यामध्ये. याचं कारण असं आहे, यावेळच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये 2 गोष्टी घडल्या. एक, संजय गायकवाडनी तिथे त्या वेटरला मारहाण केली, आणि एक संजय शिरसाट, त्यांचा एक व्हिडिओ मीडियामध्ये व्हायरल झाला आणि त्याच्यामध्ये ते बसलेत आणि त्यांच्या तिकडे ती पैशांची बॅग वगैरे या सगळ्या गोष्टी सापडल्या. मी या गोष्टीचा विचार पण नाही करू शकत की जर भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षामध्ये असती तर आतापर्यंत त्यांनी नाकी नऊ आणलं असतं सरकारला. आणि मी अत्यंत रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीने ही गोष्ट सांगतो. पण मी तुम्हाला का असं दिसत नाही की पायऱ्यांवर बसण्यापेक्षा या बाबतीमध्ये तुम्ही PIL फाईल करताय, कोर्टामध्ये गेला, अँटी करप्शन ब्युरोच्या तुम्हाला सांगतो, दुसरी गोष्ट ही सांगतो तुम्हाला, आंदोलन करत नाही, दुसरी गोष्ट ह्याच्या पलीकडची ही सांगतो मी. जसं तुम्ही विचार करू शकत नाही की भाजपनी कसं सत्ताधारी पक्षाला सोडलं असतं हे झालं असतं, तर तसं दुसऱ्या बाजूचा जर विचार करायला गेलं
तर मी हा पण विचार नाही करू शकत की जर आज उद्धव साहेब मुख्यमंत्री असते तर ह्या दोघां कार्टूनना ह्यांनी मंत्रिमंडळात ठेवलं असतं, हकालपट्टी लगेच झाली असती. आणि कितीतरी असे उदाहरणं आहेत त्या 2.5 वर्षामध्ये ज्यांच्यावर आरोप झालेत. ठीक आहे, आरोप सिद्ध होईपर्यंत तुम्ही बाजूला आहे. उद्धव साहेबांनी लगेच सांगितलं होतं त्यांना, चिकटून ठेवलं नाही त्यांना. आणि मला वाटतं हे मुख्यमंत्री आता अर्थात त्यांचं जर एक कौतुक करायचं असेल, 15 वर्ष ते विरोधी पक्षात होते, नंतर ते सत्ताधारी पक्षात आले, ते काही लगेच उडी मारून आले नाहीत, कौतुकाची गोष्ट आहे. पण दुसरी गोष्ट ही आहे, जेव्हा आपण बीडचं प्रकरण बघितलं, संतोष देशमुख प्रकरण, स्वतःचे कार्यकर्ते, स्वतःचे मला वाटतं सरपंच होते, भाजपच्या कार्यकर्त्याची अशी हत्या होत असेल आणि आम्हाला आंदोलनं करायला लागतात, बीडमध्ये आंदोलनं व्हायला लागतात, तुम्ही थांबलेत कशासाठी न्याय द्यायला? तुमची ती नैतिक जबाबदारी आहे तुमचं. आत्ता तर आणि आत्ता जे सरकार आलं यांचं 200 लोकांचं सरकार आहे हो, 250 आमदार त्यांचे. हा प्रश्न मी आणि- सरकारला विचारेन. नाही. आणि पण तरी हे होत सुद्धा- असताना तरी सुद्धा- मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये का? आता आम्ही जे करतोय बघा, आम्ही जे काही करतोय हाऊसमध्ये, तुम्ही पण पहा, वरतून पहा, आम्ही पूर्णपणे हाऊसमध्ये हा विषय घेण्याचा प्रयत्न करतो, आंदोलनं करतो, हाऊस बंद पाडण्याचा देखील प्रयत्न करतो आणि होतं सुद्धा ते यशस्वी. पण त्यांच्याकडून रेटून देण्याचा देखील तेवढाच प्रयत्न होतो. पण ते तर सरकार नेहमीच करतं. 100%. पण कुठे ना कुठेतरी नैतिक जबाबदारी आहे की नाही तुमची? म्हणजे प्रत्येक वेळी मीडियानेच ती जबाबदारी घेतली पाहिजे का, की विरोधी पक्षाने घेतली पाहिजे का? जी व्यक्ती तुम्हाला बेडवर दिसते, बाजूला बॅग आहे, पैसे त्याच्यात भरलेले आहेत, की बनियनवर तुम्ही गांधीजी छापलेत का, त्याच्यावर कपड्यांवर गांधीजी छापून बसलेत तुम्ही, त्यांना राजीनामा त्यांची घेण्याची तुमची जबाबदारी नाहीये. ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असायला पाहिजे, नैतिक जबाबदारी असायला पण पाहिजे. असं परसेप्शन असं पण दिसतं की आपल्या सीट्स कमी आल्या आणि आपल्याला वाटलं परवा आम्ही 8 लोक होतो, हाऊस बंद पाडले, लोणीकर साहेबांना आम्ही माफी मागायला लावली आहे. विरोधी पक्ष फ्रस्ट्रेशन मध्ये नाहीये, बिलकुल नाहीये. अजिबात नाहीये. आता फ्रस्ट्रेशन कोणाचं तुम्ही हाऊसमध्ये येऊन बघा. जो एक गट आमच्यातून फुटून गेलाय तो प्रत्येक दिवशी भाजपच्या विरोधात बोलतोय. फ्रस्ट्रेशन कोणाचं आहे बघा. पण हे फ्रस्ट्रेशन जरी असेल असं आपण पकडूया की सपोज आहे फ्रस्ट्रेशन, तरी सुद्धा ते सत्तेमध्ये आहेत, तरी सुद्धा लोकांनी त्यांना जागा निवडून दिलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे तुमच्यासाठी फार मोठं चॅलेंज झालंय असं वाटतं की तुमच्याच एका पक्षा म्हणजे तुमच्यातनं फुटून निघालेला असेल किंवा ज्यांच्याकडे तुमच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह आहे त्यांचे 57 आमदार निवडून आलेले आहेत आणि त्याच वेळेस तुमच्या पक्षाचे 20 आमदार निवडून आलेले आहेत. हे किती मोठं चॅलेंज आहे तुमच्यासमोर? मला वाटतं ही संधी आहे, कारण एवढ्या सगळ्या मतदारसंघांमध्ये आता 2029ला नवीन आमदार निवडून येण्याची संधी आहे. आणि ज्या प्रकारे हे मस्तीत वागत आहेत बघा, हे जे निवडून आलेले आहेत त्यांचे लोक, ज्या प्रकारे माज मस्ती दिसते त्यांच्या चेहऱ्यावर दिसते, त्यांच्या वागणुकीत दिसते, त्यांना तर मी चड्डी बनियन गँग दिले नाव. कारण बाकीचे तर तुम्ही त्यांच्यावर चार्जेस सोडा, म्हणजे भ्रष्टाचाराचे असेल वगैरे, ते जे दिसत आहेत ते बनियन आणि टॉवेलमध्ये वगैरे अश्लील प्रकार आहे तो. पहिला चार्ज त्यांच्यावर अश्लीलतेचा टाकला पाहिजे. कोणते एक टाचणी मारतंय, कोण ओम भट स्वाहा काय करतंय, काय म्हणजे काय लावलंय महाराष्ट्रामध्ये? म्हणजे तुमचंच प्रोडक्ट आहे ना ते. इतके ते काय पण आमच्याकडे- फर्स्ट टाइम आमदार नाही, आमच्याकडे- संजय गायकवाड 3 वेळा निवडून आलेत, संजय शिरसाट 3 वेळा निवडून आलेले ठीक आहेत, भरत गोगावले 4 वेळा निवडून आलेले आहेत. बरोबर आहे, त्यांना तिकीट तुम्हीच दिली होती. 100%. आता आमचं प्रोडक्ट असताना असे कधी वागताना दिसलेत तुम्हाला? नेतृत्वावर पण ते डिपेंडंट असतं ना. ज्या नेतृत्वाला नेतृत्व करता नाही येत आहे, स्वतःला जायला लागतं गावी किंवा दिल्ली गुरुपौर्णिमेच्या दिवशी. ह्यांचे फक्त 2च विचार, दिल्ली समोर लाचार आणि भ्रष्टाचार. पण हे जरी असेल तरी सुद्धा तुमच्या समोरची चॅलेंजेस कमी होत नाही. शिवसेना युबीटी म्हणून आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर मी हा प्रश्न विचारला की आदित्य ठाकरेंसमोर काय चॅलेंजेस आहेत, पक्ष म्हणून, कारण तुम्ही पक्षाचे नेते पण आहात, पक्ष म्हणून काय चॅलेंज आहे आणि त्याचबरोबर एक विधानसभा सदस्य म्हणून सुद्धा काय चॅलेंजेस आहेत? कारण चॅलेंज एवढंच आहे कारण माझं. वरळीमध्ये ज्या पद्धतीने तुमचा लीड हा 6,000 पर्यंत कमी झाला, 9 8-9 हजारापर्यंत साधारण, जो आधीचा होता त्याच्यापेक्षा ड्रास्टिकली कमी झाला असं आपण म्हणूया. ते सगळं बघताना काय चॅलेंजेस? तुम्हाला सांगू साहेबजी, अनेक निवडणुका मी म्हणजे लढलोय 2च, पण निवडणुका आधीपासून पाहिलेल्या आहेत. जिंकणं हरणं हे काही सगळं एक भाग असतो. पक्ष फुटत असतात, पक्ष परत मोठे होत असतात. भाजप कशी होती 2010 मध्ये, कशी झाली 2014 मध्ये, 2019-24, हे सगळी उदाहरणं आपल्या समोर आहेत. चॅलेंज मला हेच वाटतं की आज महाराष्ट्र ज्या प्रकारे महाराष्ट्राची तिजोरी पूर्णपणे संपवून टाकलेली आहे. कॉन्ट्रॅक्टर्सनं, म्हणजे कधी आम्ही एक तो शक्तीपीठ हायवेला 85,000 कोटी ते आणला तर 54,000 कोटीपर्यंत. बीएमसी शक्तीपीठ हायवेला विरोध आहे. तुम्ही मी पूर्ण माझं हे सांगतो. बीएमसीचं असेल, बीएमसीचं पण तुम्ही पाहाल तर 92,000 कोटीपर्यंत जे सरप्लस नेले होते ते 2 लाख कोटीच्या डेफिसिटमध्ये नेलेले आहेत. प्रश्न हाच आहे की उद्या कोणीही सरकारमध्ये आलं, चला एक क्षण मानून घेऊ की आम्ही आलो किंवा कोणी आलं,
हे सरकार चालवणं आज आपण पाहतोय जो खडखडाट करून ठेवलेला आहे. आता पुढच्या 2-3 महिन्यामध्ये पगार सरकारी कर्मचाऱ्यांचे देणं कठीण पण आहे. हे सगळे प्रॉमिसेस तर तुम्ही केले होते. आम्ही केले होते ना. 2100 रुपये आणि सांगितलं होतं 100% शेतकऱ्यांचे. सांगितलं हे सगळे होतं. चॅलेंजेस तुम्हालाही 100% चाललं होतं, पण आम्ही लाडक्या बहिणींवर फोकस केलं असतं, लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला नसतं दिले. मध्यंतरी जो MMRDAचा घोटाळा समोर आला, जो सुप्रीम कोर्टाने देखील आला, मी 3 ऑक्टोबरला मी पत्रकार परिषद घेतली होती. त्याच्यात 16,000 कोटीच्या कामाला 20 दिवस दिले होते MMRDAने. मग LNT मट्ट कोर्टामध्ये गेलं आणि MMRDAने सांगितलं नाही, आता 20 दिवस नाही, आम्ही 60 दिवस देतोय. तरी तिथे घोटाळा थांबला नाही. 3,500 कोटीचा घोटाळा होता म्हणून सुप्रीम कोर्टाने ती निविदा रद्द केलेली आहे. हे 3,000, 5,000 कोटीचे घोटाळे आहेत. पुण्यामध्ये त्या रिंग रोडला 20,000 कोटीचं एस्केलेशन आहे, टोटल प्राइस नाहीये. हे पैसे खाणं जे चालू आहे ना, म्हणूनच मी विचारलं की ज्या पद्धतीने किरीट सोमय्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल करतात, का नाही तुम्ही जात? माझं पूर्ण तर ऐका. ज्या पद्धतीने ह्यांनी मुंबईला लुटलेलं आहे, महाराष्ट्राला लुटलेलं आहे, किंवा देशाला पण लुटलेलं आहे. देश चालणं पुढे हा कसा चालेल ह्याच्यावर विचार आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. एका बाजूला लुटलेलं आहे, दुसऱ्या बाजूला धर्मामध्ये, जातीमध्ये, पंथांमध्ये, भाषेमध्ये, प्रत्येक राज्यामध्ये ह्यांनी पोखरून वाद निर्माण केलेले आहेत. पुढच्या पिढीला, तुमच्या आमच्या पिढीला हे वाद सामोरे जायला लागणार आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही नाव घेतलेलं आहे, ठीक आहे, तर त्यांचे व्हिडिओ काही बघितले नाहीत मी, पण ED, IT, CBI जसं त्यांचं ऐकतं तसं आमचं ऐकायला लागलं. आता काल मी जे अधिवेशनात काढले, रोड स्कॅमचं काढलेलं आहे. धारावी जगातला सगळ्यात मोठा लँड स्कॅम आहे. आज धारावी तुम्हाला अजूनही लिहून देतो मी. कितीही त्यांनी प्रयत्न केला, कितीही बळ आणलं, तरी धारावीची एक वीट आम्ही हलू देणार नाही जोपर्यंत ते मुंबईला लुटायचं थांबतात. तुम्ही धारावीचा विकास झाला पाहिजे, पण मुंबईला लुटून नाही. पण आता ज्या परिस्थितीमध्ये जे धारावीचं प्रोजेक्ट आहे ते तुम्ही होऊ देणार नाही असं तुमचं म्हणणं आहे. जे मुंबईला लुटतात त्यांना आम्ही काम करूच देणार नाही. ते शेवटचा प्रश्न मला खरं तर विचारायचा आहे, कारण आपण आता आपली वेळ पण संपत आलेली आहे. एक प्रश्न मला खरं तर बऱ्याच दिवसापासून विचारायचा होता, पण आता आपल्याला संधी मिळाली तर आपण तो विचारून घेऊया. आणि त्याच्यामध्ये कंडिशन पण आहे की तुम्हाला ठाकरे कुटुंबातनं कोणाचंच नाव घेता येणार नाही. हु इज युअर फेवरेट लीडर? मी तरी रिजनल कन्स्टेंट्स पण टाकतो आता, कारण नाही तर तुम्ही डोनाल्ड ट्रम्प वगैरे नाव घ्या. महाराष्ट्रातला फेवरेट नेता कुठला तुम्ही? ऍज अ यंग पॉलिटिशियन, सेकंड टाइम MLA, तुम्ही जे विधानसभेत बघितलं, कोण तुम्हाला आवडतं? मला सांगा, यंग म्हणजे तुम्ही ब्रॅकेट केला होता त्याच्यात? फर्स्ट सेकंड टाइम MLA. नाही, पण सेकंड टाइम MLA 85 वर्षाचे पण असू शकतात ना. यंग कसे होणार ते? पण तरी यंग आपण म्हणूया 35ल्या आतले किंवा अशा याच्यामध्ये. 35ल्या आतले कोणीच नाही आता तरी. 40 नाही, नेता कुठलाही असू शकतो. नेता कोणी असू शकतो, पण कोण आवडतं? बघा, स्टाईल ऑफ फंक्शनिंग, ऍडमिनिस्ट्रेशन, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. जनता सगळ्यात सोपं उत्तर आहे. कारण तुम्हाला एक सांगतो, खरं म्हणायला सांगितलं तर ऑफकोर्स आता भाऊ म्हणून नाही, पण वरून विधिमंडळात चांगलं काम करत आहे. त्याचे प्रश्न विचारण्याची स्टाईल आहे, तो प्रश्न विचारत असतो, रोज सरकारला धारेवर धरतो. कालच आमचं आज पेपरमध्ये आलंय खडाजंगी, सरकारबरोबर वगैरे सगळी झाली. पण हे सगळं होत असताना देखील, म्हणजे हे आता मी जास्ती कौतुक करू शकत नाही, कारण माझ्याच पक्षातला आहे, माझा भाऊ देखील लागतो, पण त्यांनी एक चांगले प्रश्न लावून धरलेले आहेत, मांडत असतो. दुसरं जर तसं पाहायला गेलं तर एक आहे, मी निश्चितपणे आमच्या सगळ्या आमदारांचं कौतुक करीन 20च्या 20, कारण त्यांनी सगळ्या अधिवेशनामध्ये आता निवडून आल्यानंतर, नागपूरचं असेल, मुंबईचं असेल, प्रत्येक जणांनी विषय मांडलेले आहेत. मतदारसंघातले विषय असतील, पूर्ण महाराष्ट्रातले विषय असतील, चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत. बोलण्याची हिंमत केलेली आहे आणि जेव्हा गरज येते तेव्हा वेलमध्ये पण उतरण्याची हिंमत केलेली आहे. हीच अपेक्षा. बघ, आपण अजून यंगचं डेफिनेशन मला मिळालं नाहीये. मी स्वतः यंग आहे, म्हणजे आता काय त्याच्यात सांगायचं. पण हीच अपेक्षा. काय चाललंय अध्यक्ष महोदय, काय चाललं? अपेक्षा हीच आहे की महाराष्ट्राला सरकार बरोबर एक विरोधी पक्षाची पण गरज असते आणि अत्यंत स्ट्रॉंग विरोधी पक्षाची गरज. पण तुम्हाला खरं सांगू, महाराष्ट्राला सरकारची पण गरज आहे. म्हणजे आज एकामेकांमध्ये भांडतायत, बंगल्यांवरनं, गाड्यांवरनं. पालकमंत्री नाशिकचं कोण होणार अजून ठरलं नाहीये. गडचिरोली कशासाठी भांडतायत, रायगड कशासाठी भांडतायत? आज सरकार स्वतःमध्ये व्यस्त आहे. सरकारची गरज आहे, मग विरोधी पक्षाचा विचार करू आपण. ठीक आहे. अपेक्षा हीच आहे की हेच सगळे मुद्दे, लोकांचे मुद्दे घेऊन यावेळच्या विधानसभेमध्ये आपल्याला हे सगळं बघायला मिळेल. आणि अनेकदा आपण हे कॉन्व्हर्सेशन केलेलं आहे, पण मला असं वाटतं की एका नवीन एक काय आपण आघाडी होतीये, युती होतीये, एकत्र येणं चाललंय, त्या पार्श्वभूमीवरती आपलं हे कॉन्व्हर्सेशन थोडी माहिती असेल तर मला नंतर द्या. असं वाटतं की माझ्याकडे जास्त 100% असू शकते. ठाकरे ब्रँड असं यावेळचा उद्धव ठाकरेंचा इंटरव्ह्यू येणार आहे सामनामध्ये 19 आणि 20 तारखेला. त्याच्या मागे ठाकरे ब्रँड असं लिहिलेलं आहे. त्याच्यातले अर्थ आपण त्यांचा इंटरव्ह्यू आल्यानंतर मुंबई तकवरती आपण त्याच्यावर चर्चा करूच, मला असं वाटतं. पण पुन्हा एकदा आपली भेट होईल अशाच पद्धतीने. आणि आज तुम्ही आलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आदित्य. आणि
पुढच्या काळामध्ये राजकारण कशा पद्धतीने बदलतं त्यावरही आपली चर्चा म्हणजे अजून काही खुर्च्या लागतात का हाच तुमचा प्रश्न होता. थँक्यू सर, थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.